नमस्ते. आपण आता याच्या आधीचा चॅप्टर श्रीराम जन्म हा पाहिला. आता आपण ताटका वध हा चॅप्टर पाहणार आहोत. सकाळी उठल्यावर या दोन राजपुत्रांनी स्नान, तर्पण, गायत्री मंत्राचा जप करून विश्वामित्रांना नमस्कार केला. नंतर ते शरयू व गंगेच्या संगमावर पोहोचले. तेथील आश्रम पाहून कुतूहलाने दोघांनी विश्वामित्रांना विचारले. ते म्हणाले की तपश्चर्येत मग्न शंकरांना कामदेवाच्या बाणाने विद्ध केले. तेव्हा शंकरांनी त्या दुर्बुद्धीला जाळून टाकले. त्याचे शरीर नष्ट झाले, तो अनांग झाला. जेथे कामाने आपले अंग सोडले तो प्रदेश अंगदेश म्हणून प्रसिद्ध झाला. हा भाग पवित्र आहे. आज येथेच मुक्काम करू. त्याप्रमाणे सर्वांनी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गंगेच्या पात्रातून ते गंगा पार करत असताना पाण्यात होणाऱ्या तुमुल ध्वनीबाबत दोघांनी प्रश्न विचारले. तेव्हा मानस सरोवरातून उगम पावलेली शरयू गंगेत मिसळताना आवाज करते हे त्यांना कळले. नंतर तेथून ते एका जंगलाकडे वळले. ते मोठे दुर्गम अद्भुत जंगल होते. तेथे हिंस्र श्वापदांचा वावर होता. त्या जंगलाविषयी माहिती विचारल्यावर विश्वामित्रांनी इंद्राच्या कृपेने ते जंगल झाल्याचे त्यांना सांगितले. ते पुढे म्हणाले, काही दिवसांनी इच्छेनुरूप रूप धारण करणारी एक यक्षिणी तेथे आली. 1000 हत्तींचे बळ तिच्यात होते. तिचे नाव ताटका. ती बुद्धिमान सुंद नावाच्या राक्षसाची पत्नी होती. मारीच तिचाच मुलगा. तो भयानक राक्षस प्रजेला त्रास देतो. ती राक्षसीही खूप त्रास देते. 6 कोसपर्यंतच्या मार्गाला ती घेरून या वनात राहते. आपल्याला त्या वनाकडे गेले पाहिजे. तू भाऊ सामर्थ्याने त्या राक्षसीला ठार मार. हा सुंदर प्रदेश त्या राक्षसीने उजाड करून टाकला आहे. आजही ती क्रूर बया पोटूने येथे येईल. ही पराक्रमी यक्ष सुकेतूची मुलगी. ही त्याला नवसाने झाली, पण दुष्टच निघाली. तिला अगस्त्य ऋषींचा शाप मिळाल्याने ती भयंकर दिसू लागली. शापाने ती अधिकच खवळली. तिने अगस्तींचा आश्रम व प्रदेश उद्ध्वस्त झाला. तेव्हा हे रामा, अशा या राक्षसीचा तू वध कर. तू श्रीहत्येचा विचार करून तिला दया दाखवू नकोस. 4 वर्णाच्या हितासाठी राजपुत्राने श्रीहत्याही करायला हरकत नाही. ताटका तर महापापी आहे. तू तिला मारून टाक. महामनस्वी पुरुषाने यापूर्वी पापी चरणी स्त्रियांचा वध केला आहे. तेव्हा माझ्या आज्ञेने तू आज या राक्षसीला ठार मार. ताटकावध हा एक स्त्री असते. ताटकावध म्हणजे राक्षसी. श्रीराम नंतर म्हणाले की मी आपल्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही, तर मी आपल्या आदेशाचे पालनच करतो. असे म्हणून श्रीरामाने आपले धनुष्य हातात धरून प्रत्यांचा ओढून टनत्कार केला. सर्व रान दणाणले. ताटका त्या आवाजाने क्रोधित झाली. ती आवाजाच्या रोखाने पळत आली. उंच दिपाळ विकृत शरीराची विकराळ राक्षसी रामापुढे उभी राहिली. तेव्हा श्रीराम तिला म्हणाले, बघ ही विकराळ राक्षसी, भित्र्याचे येथे काय चालणार. ही माया बाळाने संपन्न आहे, त्यामुळे दुर्जय आहे. आताच हिला नाक कान कापून हाकलून देतो. ती स्त्री असल्याने तिला मारण्यात मला उत्साह वाटत नाही. तिचे हातपाय कापून टाकतो. श्रीराम बोलत असतानाच ती आली. तिने धूळ उडवली. दगडांचा मारा तिघांवर केला. मग मात्र राम संतापले. त्यांनी तिचे हात तोडून टाकले. लक्ष्मणाने नाक कान कापून टाकले. तरी तिने मायेने अनेक रूपे घेतली. तेव्हा विश्वामित्रांनी तिच्यावर दया न दाखवता मारून टाकण्याची आज्ञा केली. रात्र झाली तर अवघड होऊन बसेल. मग श्रीरामाने वज्रासारखा एक तीव्र बाण मारून तिची छाती चिरून टाकली. तेव्हा ती जमिनीवर पडली व मरून गेली. देवांनी श्रीरामावर फुलांचा वर्षाव केला. विश्वामित्र तर खूप आनंद झाला. त्या तिघांनी तिथेच रात्र काढली. त्या दिवशी तो भाग शापमुक्त झाला होता. ताटकावध केल्यावर श्रीराम लक्ष्मणावर संतुष्ट झालेल्या विश्वामित्रांनी अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे दिली. वीरा, मी तुला दिव्य आणि महान दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र यांच्याबरोबरच इंद्राचे वज्रास्त्र, शिवाचे त्रिशूळ, ब्रह्मदेवाचे ब्रह्मशीर अशी अस्त्रे देईल. किती अस्त्रे दिली बघा विश्वामित्राने. असे सांगून अनेक प्रकारची दिव्य आणि प्रभावी अस्त्रे त्यांनी त्याला दिली. श्रीरामही प्रसन्न झाले. नंतर अस्त्रांचे संहार विधी विश्वामित्रांनी त्या दोघांना सांगितले. विश्वामित्राच्या कृपेने श्रीराम खरोखरच दुर्जय झाले. त्याने अस्त्रांचे ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर विश्वामित्रांना विचारले, समोरच्या पर्वताजवळ असलेले हे मनोहारी स्थान कसले आहे. तेथे कोणाचा आश्रम आहे. आपण तुमच्या यज्ञाच्या ठिकाणी चाललो आहे. तो आश्रम कोणत्या प्रदेशात आहे. याच्यानंतरचं जे आहे ते आपण
पुढच्या चॅप्टरमध्ये पाहूयात. कारण व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर पाहणे तेवढं खूप ऐकणं तेवढा टाईम मिळतो. सो व्हिडिओ सबस्क्राईब करा, म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू द्या, अशीच माझी अपेक्षा आहे. नमस्ते. आपण आता याच्या आधीचा चॅप्टर श्रीराम जन्म हा पाहिला. आता आपण ताटका वध हा चॅप्टर पाहणार आहोत. सकाळी उठल्यावर या 2 राजपुत्रांनी स्नान, तर्पण, गायत्री मंत्राचा जप करून विश्वामित्रांना नमस्कार केला. नंतर ते शरयू व गंगेच्या संगमावर पोहोचले. तेथील आश्रम पाहून कुतूहलाने दोघांनी विश्वामित्रांना विचारले. ते म्हणाले की तपश्चर्येत मग्न शंकरांना कामदेवाच्या बाणाने विद्ध केले. तेव्हा शंकरांनी त्या दुर्बुद्धीला जाळून टाकले. त्याचे शरीर नष्ट झाले, तो अनंग झाला. जेथे कामाने आपले अंग सोडले तो प्रदेश अंगदेश म्हणून प्रसिद्ध झाला. हा भाग पवित्र आहे, आज येथेच मुक्काम करू. त्याप्रमाणे सर्वांनी तेथे मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी गंगेच्या पात्रातून ते गंगा पार करत असताना पाण्यात होणाऱ्या तुमुल ध्वनीबाबत दोघांनी प्रश्न विचारले. तेव्हा मानस सरोवरातून उगम पावलेली शरयू गंगेत मिसळताना आवाज करते हे त्यांना कळले. नंतर तेथून ते एका जंगलाकडे वळले. ते मोठे दुर्गम अद्भुत जंगल होते. तेथे हिंस्र श्वापदांचा वावर होता. त्या जंगलाविषयी माहिती विचारल्यावर विश्वामित्रांनी इंद्राच्या कृपेने ते जंगल झाल्याचे त्यांना सांगितले. ते पुढे म्हणाले, काही दिवसांनी इच्छेनुरूप रूप धारण करणारी एक यक्षिणी तेथे आली. 1000 हत्तींचे बळ तिच्यात होते. तिचे नाव ताटका. ती बुद्धिमान सुंद नावाच्या राक्षसाची पत्नी होती. मारीच तिचाच मुलगा. तो भयानक राक्षस प्रजेला त्रास देतो. ती राक्षसीही खूप त्रास देते. 6 कोसपर्यंतच्या मार्गाला ती घेरून या वनात राहते. आपल्याला त्या वनाकडे गेले पाहिजे. तू भाऊ सामर्थ्याने त्या राक्षसीला ठार मार. हा सुंदर प्रदेश त्या राक्षसीने उजाड करून टाकला आहे. आजही ती क्रूर बया पोटूने येथे येईल. ही पराक्रमी यक्षसुखी तुझी मुलगी. ही त्याला नवसाने झाली, पण दुष्टच निघाली. तिला अगस्त्य ऋषींचा शाप मिळाले. ती भयंकर दिसू लागली. शापाने ती अधिकच खवळली. तिने अगस्तींचा आश्रम व प्रदेश उद्ध्वस्त झाला. तेव्हा हे रामा, अशा या राक्षसीचा तू वध कर. तू स्त्रीहत्येचा विचार करून तिला दया दाखवू नकोस. 4 वर्णाच्या हितासाठी राजपुत्राने स्त्रीहत्याही करायला हरकत नाही. ताटका तर महापापी आहे. तू तिला मारून टाक. महामनस्वी पुरुषांनी यापूर्वी पापी चरणी स्त्रियांचा वध केला आहे. तेव्हा माझ्या आज्ञेने तू आज या राक्षसीला ठार मार. ताटकावध हा एक स्त्री असते. ताटकावध म्हणजे राक्षसी. श्रीराम नंतर म्हणाले की मी आपल्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही, तर मी आपल्या आदेशाचे पालनच करतो. असे म्हणून श्रीरामाने आपले धनुष्य हातात धरून प्रत्यांचा ओढून टणत्कार केला. सर्व रान दणाणले. ताटका त्या आवाजाने क्रोधित झाली. ती आवाजाच्या रोखाने पळत आली. उंच धिप्पाड विकृत शरीराची विकराळ राक्षसी रामापुढे उभी राहिली. तेव्हा श्रीराम तिला म्हणाले, बघ ही विकराळ राक्षसी, भित्र्याचे येथे काय चालणार. ही माया बाळाने संपन्न आहे, त्यामुळे दुर्जय आहे. आताच हिला नाक कान कापून हाकलून देतो. ती स्त्री असल्याने तिला मारण्यात मला उत्साह वाटत नाही. तिचे हातपाय कापून टाकतो. श्रीराम बोलत असतानाच ती आली. तिने धूळ उडवली. दगडांचा मारा तिघांवर केला. मग मात्र राम संतापले. त्यांनी तिचे हात तोडून टाकले. लक्ष्मणाने नाक कान कापून टाकले. तरी तिने मायेने अनेक रूपे घेतली. तेव्हा विश्वामित्रांनी तिच्यावर दया न दाखवता मारून टाकण्याची आज्ञा केली. रात्र झाली तर अवघड होऊन बसेल. मग श्रीरामाने वज्रासारखा एक तीव्र बाण मारून तिची छाती चिरून टाकली. तेव्हा ती जमिनीवर पडली व मरून गेली. देवांनी श्रीरामावर फुलांचा वर्षाव केला. विश्वामित्र तर खूप आनंद झाला. त्या तिघांनी तिथेच रात्र काढली. त्या दिवशी तो भाग शापमुक्त झाला होता. ताटकावध केल्यावर श्रीराम लक्ष्मणावर संतुष्ट झालेल्या विश्वामित्राने अनेक प्रकारची शस्त्रास्त्रे दिली. वीरा, मी तुला दिव्य आणि महान दंडचक्र, धर्मचक्र, कालचक्र, विष्णुचक्र यांच्याबरोबरच इंद्राचे वज्रास्त्र, शिवाचे त्रिशूळ, ब्रह्मदेवाचे ब्रह्मशीर अशी अस्त्रे देईल. किती अस्त्रे दिली बघा विश्वामित्राने.
असे सांगून अनेक प्रकारची दिव्य आणि प्रभावी अस्त्रे त्यांनी त्याला दिली. श्रीरामही प्रसन्न झाले. नंतर अस्त्रांचे संहार विधी विश्वामित्राने त्या दोघांना सांगितले. विश्वामित्राच्या कृपेने श्रीराम खरोखरच दुर्जय झाले. त्याने अस्त्रांचे ज्ञान प्राप्त करून घेतल्यावर विश्वामित्रांना विचारले, समोरच्या पर्वताजवळ असलेले हे मनोहारी स्थान कसले आहे? तेथे कोणाचा आश्रम आहे? आपण तुमच्या यज्ञाच्या ठिकाणी चाललो आहे. तो आश्रम कोणत्या प्रदेशात आहे? याच्यानंतरचं जे आहे ते आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहूयात. कारण व्हिडिओ जर जास्त मोठा झाला तर पाहणेही तेवढं खूप ऐकणं तेवढा टाईम मिळतो ना मिळतो. सो व्हिडिओ सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचू द्या अशीच माझी अपेक्षा आहे.